10 ते 15 मिनिटं ज्यावेळेला बक्षीस समारंभ होईल त्यावेळेला मात्र तुम्ही पुन्हा एकदा प्रॅक्टिस करू शकतात. आज दिवसभर क्रिकेट खेळला, रात्रभर क्रिकेट खेळला, परंतु मन भरत नाही प्रत्येकाचं. चला सर्वांना विनंती करतो आपण या ना VIP डाईस समोर यायचं आहे. आपण या ठिकाणी प्राईज हिशोबाने देखील सुरुवात या ठिकाणी करणार आहोत. आता आपण मात्र चला आपण मात्र सर्व खेळाडू विनंती करतो या ना इकडे प्लीज रिक्वेस्ट करतोय. प्रत्येक खेळाडू विनंती करतो आपण या ना इकडे. आपण मात्र VIP डाईस समोर यायचं आहे. त्यानंतर आपल्याला मात्र प्राईज डिस्ट्रीब्युशनला सुरुवात करत. त्याच्या अगोदर मात्र काही स्वागत सन्मान ते देखील मात्र सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. त्या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. जागृत होते आपली विनंती करतो आपण यावरती प्रत्येकाचा आपण मात्र स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. चला सर्वांना विनंती करतो ना प्लीज रिक्वेस्ट भावांनो. आपण मात्र चांगला क्रिकेट खेळला. आता मात्र प्राईज हिशोबेला कंजूसी गिरी करू नका. आपण लवकर या बी फास्ट या ठिकाणी मात्र प्राईज डिस्ट्रीब्युशनला मात्र आपण सुरुवात या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, इमर्जिंग प्लेअर, कुठला खेळाडू ठरणार येणार आपल्याला काल डेफिनेटली दर्शवणार. कुठला खेळाडू मात्र स्वप्न SPL मध्ये बायसिकल कोणाच्या घरी जाणार या सर्व काही गोष्टी आज आपण पाहणार आहोत. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मॅन ऑफ द सिरीजसाठी PN स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून टी शर्ट आपल्याला पाहायला मिळतात. खूप सुंदर डिझायनर त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र करण्यात आल्या. PN स्पोर्ट्स कमी अल्पावधीमध्ये ज्या स्पोर्ट्सनं प्रत्येकाच्या हृदयावरती राज्य केलं त्या स्पोर्ट्सकडनं हे टी शर्ट या ठिकाणी खूप सुंदर पद्धतीने मॅन्युफॅक्चरिंग करण्यात आल्यात. त्यांच्या देखील आम्ही मनापासून हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. जागृत राऊत यांनी मात्र त्या स्पोर्ट्सकडे टी शर्टही मात्र छापले गेले आहेत. या गावाचे प्रथम नागरिक आपल्याला पाहायला मिळतात. सरपंच असताना विनंती करतो मात्र या स्पर्धेविषयी 2 शब्द म्हणायचे आहेत. हॅलो, जमलेले माझे सर्व क्रिकेट प्रेमी, सरावली प्रीमियर लीग 2026 खरोखरच उद्घाटनला पण मी आलो होतो आणि आजचा पण जवळजवळ मी पूर्ण दिवस इकडे दिलेला आहे. आणि दरवर्षी प्रत्येक समाज, प्रत्येक आळी अशातून तुम्ही जी एक टीम निवडून जे खेळतात आणि एक शांत चित्तेने क्रिकेट होतोय ह्याच्यामध्ये आम्हाला फार आनंद वाटतोय. नाहीतर कुठे पण वादविवाद न होता तुम्ही जो क्रिकेट खेळतात ह्याच्यात खरोखरच आनंद आहे. असेच तुम्ही क्रिकेट खेळत राहा. एवढे बोलून माझे 2 शब्द संपत. धन्यवाद सर. आपण मात्र खूप चांगल्या पद्धतीनं मनोगत व्यक्त या ठिकाणी केलं. त्यानंतर मात्र चला सरांना विनंती करा. आपण मात्र देखील या स्पर्धेविषयी 2 शब्द म्हणायचे आहेत. धन्यवाद. सरावली प्रीमियर लीग पर्व 7वे आज 7वा पर्व झालं. कसे झाले, खूप काही अडथळे येत असतात ह्या टुर्नामेंटसाठी, परंतु एक त्या प्रणीतची खूप जिद्द असते आणि त्याच्या टीमची एक जिद्द असते की ही SPL झाली पाहिजे. कोणत्याही स्पॉन्सरचा बॅनर नसताना टुर्नामेंट करणे खूप मोठं अवघड असते. आज कोणतीच गोष्टीकडे कमी नाही आहे. जशी माझी आता धर्मवीर चषक झाला त्याच्यामध्ये मला स्पॉन्सर वगैरे लागू होते, त्याच्यामुळे आपल्याला एक पाठबळ भेटतो. परंतु SPL ही अशी एक
संकल्पना आहे की सगळे गावातली मुलं आपले एकत्र असतात आणि आपल्याला आपल्या गावातल्या मुलांचा खेळ कळतो. पण आज एवढ्या आपल्या की 8 संघ झालेले आहे. आज 8 संघ मिळून जर एक टीम आपल्या गावाची बनली तर आपण पण मोठ्या टुर्नामेंटमध्ये नक्की फायनलला येऊ. तर तेही प्रयत्न कर बाळा की 8 जणांच्या आपल्या ज्या टीम आहेत त्याच्यामधनं आपले 9 प्लेयर कसे निवडता येतील हे पण बघ. आज SPLचा 7वा पर्व पूर्ण झालेला आहे आणि दोन्ही संघ माझे फायनलचे आहेत. म्हणजे मी जेव्हा खेळत होतो तेव्हा VV मधनं पण फायनल मारलेले आहे आणि APK मधनं पण फायनल मारलेले आहे. तर आज मला त्याचा बी आनंद होतो आणि हा पर्व लवकर 10वा 15वा असे पर्व पार करो. आणि बाळ्या तुला एक शब्द देतो, बाळ्यालाच नाही तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो, तुम्ही कुठे कमी असतील तिकडे मी तुमच्याबरोबर नक्की असणार आहे. धन्यवाद. या स्पर्धेकरिता कुठलाही मात्र स्पॉन्सर नाही आहे, तरी देखील ही स्पर्धा आज मात्र योग्य पद्धतीने मात्र पार पडली गेली. त्याचा देखील मनापासून संपूर्ण आयोजकांचं आभार व्यक्त करतोय. त्यानंतर मात्र आपण स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. प्रणित राऊत यांना देखील विनंती करते आपण देखील या स्पर्धेविषयी मात्र मनोगत व्यक्त करायचं आहे. प्रणित राऊत यांना विनंती करतो आपण या. सगळ्या मान्यवरांचे धन्यवाद, तसेच खेळाडूंचे धन्यवाद. SPL सीझन 7 ह्यामध्ये सांगितलं, आता आतिशने माझं नाव घेतलं पण माझं 10% पण इकडे नव्हतं, कारण माझं काम असल्यामुळे सगळं मुलांनी सांभाळलेलं आहे. त्याच्यात पण मी ओनरचा आभार मानेल. 2 ओनर कमी झाले तरी 8 ओनर तयार झाले. त्याच्यात प्लेयरचे फॉर्म कमी आल्यामुळे प्रॉब्लेम होत होता, पण नंतर ऑक्शनच्या वेळी फॉर्म वाढले. त्याच्यानंतर कोणतंच स्पॉन्सर नसताना आतिशने नेहमीप्रमाणे बॉल दिले आणि बॉल दिल्यानंतर मागच्या 2 वर्षापासून जनरेटर लावायचे. त्याचा खर्चच 10 ते 20 हजार रुपये व्हायचा. गौरेश घर जनरेटर फ्री द्यायचा, पण डिझेलचा खर्च त्याची पण सोय आतिश राऊतने करून दिली. ते कोणाला माहीत नसेल, आतिश राऊतमुळे हा उजेड पडला आणि आपल्या मॅच झाल्या. तसेच सगळ्या ओनरचे. आणि दुसरं सांगेल, माझ्या टीममधलं माझा आयकॉन राहुल, मी 6 वर्ष स्वतः आयकॉन म्हणून खेळला, पण आता जसं वय झालं त्याच्याप्रमाणे आता होत नाही, म्हणून मी आयकॉन मागितला. सगळ्या ओनरने पण मान्य केलं. राहुल तसंच हिमेश ह्यांचे आभार. तसेच माझ्या सगळ्या खेळाडूंचे आभार. एक टीम म्हणून खेळले, फक्त एक मॅच हरली तेव्हा सगळ्यांनी जिद्द केली की आता ही चूक करायची नाही फिल्डिंगची, आणि चांगली खेळी केली. एक पण मॅच न हरता त्याच्यानंतर जिंकले. आणि हिमेश जसा खेळ खेळतो त्याला मी सांगेल पुढे की खेळासाठी कसली पण गरज पडली तर मला कधी पण फोन कर किंवा कधी पण काय सांग. कारण आता गावामध्ये जर बघितलं तर एवढ्या खेळाडूंमध्ये तो माझ्यात आला ठीक आहे, पण त्याचा गेम थोडा वेगळ्या क्लासचा आहे. आणि सगळ्या ओनरचे धन्यवाद, सगळ्यांचे धन्यवाद. आता पुढचा 8वा सीझन करायचा का नाही ते तुम्हीच सांगायचं. आपण स्पॉन्सर नसला तरी करू, फक्त ओनरची साथ पाहिजे. ओनर्स आणि आपले प्लेयर्स. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण माझं देखील खूप सुंदर मनोगत व्यक्त या स्पर्धेच्या माध्यमातून केला. त्यानंतर आपण जाऊया या स्पर्धेच्या माध्यमातून आपण मात्र स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. आधी अंपायर यांचं मात्र स्वागत सन्मान करूया. दिवेश यांना विनंती करतो आपण या. जीत, त्यानंतर मात्र हास्य, चिन्मय, बंटी, राहुल सापते, त्यानंतर संकल्प, सर्वांना विनंती करतो आपण या. आपलं मात्र स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आपण मात्र खूप सुंदर पंचाची भूमिका पार पडली, त्याच्याबद्दल मनापासून हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. दिव्यांशला मी सातत्यानं मात्र ओरम क्रिकेट खेळताना पाहायला मिळतोय. बॉक्स क्रिकेट कमी प्रमाणामध्ये तो खेळतो, परंतु ज्यावेळेला खेळतो त्यावेळेला मात्र सुंदर खेळ त्याच्या माध्यमातून आज पाहायला मिळाला. सरांच्या शिवप्रसंगामध्ये त्यांचा स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय. आतिश दादांच्या शुभस्थ मात्र या ठिकाणी मात्र सन्मान चिन्ह मात्र देऊन मात्र सन्मानित या ठिकाणी केला गेला. हॅलो चिक, हॅलो हॅलो चिक, हॅलो हॅलो. त्यानंतर आपण मात्र स्कोरर अन्वी, हॅलो हॅलो चिक, अन्वी यांचं मात्र स्वागत सन्मान करणं. अन्वी यांना विनंती करतो आपण या. त्यानंतर हास्य, पियुष यांना विनंती करतो आपण या. आपला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मान केला जाईल.
पियुष असतील, हास्य असेल, अन्वी यांना देखील विनंती करतो आपण या आपला जर स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. खूप सुंदर काम आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये केला. सरांच्या शुभ मात्र या ठिकाणी मात्र स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर मात्र लाईव्ह ऑपरेटर आकाश गुप्ता आणि ऋषी यांना विनंती करतो आपण देखील या आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपण पाहू शकता खूप सुंदर काम त्याने संपूर्ण स्पर्धेमध्ये केला आणि त्यांचं मात्र स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय. आकाश गुप्ता एक सुंदर खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिलं जातं. सातत्यानं दीपक 11 या संघातनं नेहमी क्रिकेट खेळतो, परंतु ज्यावेळेला मात्र लाईव्हचं काम आहे त्यावेळेला खूप सुंदर काम त्याच्या माध्यमातून करण्यात त्याचं मात्र स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. या स्पर्धेकरिता मात्र आपण पाहतोय चेंडू मात्र प्रोव्हाइड करून दिला आतिश दादा यांचं मात्र स्वागत सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. या आतिश आपल्याला विनंती करतो आपण या आपला मात्र सन्मान या ठिकाणी मात्र केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. कुठल्याही मॉलमध्ये कुठल्याही बाजारामध्ये विकत घेता येत नाही तो म्हणजे स्वागत सन्मान, तो कमवावा लागतो आणि या ठिकाणी मात्र आतिश दादा यांचं स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आपण पाहू शकतात APK टायटन्स संघाचे ओनर आदरणीय सन्माननीय प्रशांत गरत यांच्या माध्यमातून राहुल ह्याच्याकरिता मात्र 2025चा परफॉर्मन्ससाठी मात्र या ठिकाणी मात्र जर्सी त्यांना मात्र दिली जाते. या राहुल यांना विनंती करतो आपण ऐसा आहे आपलं मात्र जर्सी या ठिकाणी मात्र दिली जाते. 70 ची मात्र जर्सी या ठिकाणी दिली जाते असं पाहायला मिळते. 2025 म्हणजे मागच्या वर्षीचा हंगामात विचार केला त्याचं मात्र आलो चेक हॅलो चिक हॅलो या ठिकाणी मात्र त्यांचं मात्र टी शर्ट देऊन त्यांना मात्र सन्मानित या ठिकाणी मात्र केला गेला स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. त्यानंतर मात्र आपण स्वागत सन्मान ओनर्सचं करूया. या प्रत्येक ओनरला विनंती करतोय. हॅलो चिक हॅलो चिक हॅलो हॅलो चिक हॅलो 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 चिक हॅलो 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 चिक या ठिकाणी मात्र आपण मात्र संघ मालकांचा देखील आपण स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. हॅलो चिक हॅलो या ठिकाणी मात्र ओनरचं देखील आपण मात्र स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करणार आहोत. मिठागर फायटर संघाच्या संघ मालकांना विनंती करतो आपण या आपला देखील स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. मिठागर संघाचे संघ मालक या ठिकाणी असतील त्यांना विनंती करतो आपण या लवकर आपला देखील स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. विशाल चव्हाण यांच्या शुभपासून मात्र या ठिकाणी मात्र स्वागत सन्मान केला जाईल. तक्ष बाबा या संघाच्या संघ मालकाचा देखील आपण मात्र स्वागत सन्मान या माध्यमातून केला जाईल. विशा विनर संघाच्या संघ मालकांना देखील विनंती करतो आपण देखील या आपलं देखील मात्र स्वागत सन्मान या ठिकाणी मात्र केला जाईल. लवकर या ना बी फास्ट आपल्याला विनंती करतोय. या ठिकाणी मात्र आकाश एक ट्रॉफी या ठिकाणी मात्र बनवल्या गेलेत ते मात्र आपण या ठिकाणी मात्र स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातो प्रत्येक संघ मालकांचा. जर संघ मालक नसते तर मात्र ही स्पर्धा यशस्वी झाली नसती. त्याच्यामुळे मात्र संघ मालकांचा देखील स्वागत करणं ही जमेची बाब आहे. शीर्षा वारियर संघाच्या संघ मालकांना देखील विनंती करतो आपण या आपला देखील मात्र सन्मान या ठिकाणी मात्र सन्मानित केला जाईल. BR पॅन्थर संघाच्या संघ मालकांना देखील विनंती करतो आपण या आपला देखील स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यानंतर मात्र VVV संघाच्या संघ मालकांना देखील विनंती करतो आपण देखील यायचं आहे. APK टायटन संघाच्या संघ मालकांना देखील विनंती करतो आपण या लवकर बी फास्ट आपलं मात्र स्वागत सन्मान या ठिकाणी मात्र केला जाईल. ओम साई
या संघाचा देखील विनंती करतो आपण या आपला देखील स्वागत सन्मान या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेच्या माध्यमातून. प्रत्येक संघ मालकाचं मात्र स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी करत आहोत. VVB संघाच्या संघ मालकांना देखील विनंती करतो आपण या ना आपला देखील स्वागत सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. प्रत्येक संघ मालकाचं मात्र स्वागत सन्मान या ठिकाणी झालेला आहे. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी ठरले गेलेत. राहुल माची यांना विनंती करतो आपण या मात्र फायनल सामन्याचं मात्र मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी आपण ठरले गेलेत. आपलं मात्र या ठिकाणी मात्र दिल्या जाईल पारितोषिक या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. खूप सुंदर खेळ त्याने मात्र केला आणि अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरला गेला. त्यानंतर आपण मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून इमर्जिंग प्लेअर एनी केसेस कोण असेल या स्पर्धेतील इमर्जिंग प्लेअर ज्याने मात्र विथ द बॅट विथ द बॉल विथ द फील्ड इमर्जिंग प्लेअर अर्थातच उदयोन्मुख खेळाडू या स्पर्धेतील ठरला गेलाय मिस्टर हिमेश माची. अपकमिंग यंग टॅलेंट फ्युचर ऑफ सरवली ठरलाय या स्पर्धेतील उदयोन्मुख खेळाडू ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं इमर्जिंग प्लेअर या ठिकाणी ठरला गेलाय. ज्याने धावा बनवत या स्पर्धेमध्ये 118 विकेट घेतल्यास तब्बल 7 तो ठरलाय या स्पर्धेतील इमर्जिंग प्लेअर. कॉंग्रॅच्युलेशन. कमी अल्पावधीमध्ये आता प्रत्येकाच्या हृदयावरती त्याने मात्र राज्य केलं. त्यानंतर आपण मात्र देणार आहोत या स्पर्धेतील बेस्ट बॉलर एनी केसेस कोण असेल उत्कृष्ट गोलंदाज ज्याने तब्बल विकेट घेतल्यात 11. ॲब्सोल्युटली राईट अँड फंटास्टिक. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजचा पुरस्कार जातोय मिस्टर सनी ज्याने विकेट घेतल्यात 11. 40+ एक दर्जेदार खेळाडू ज्याने मात्र सरवलीचं क्रिकेटचा नावाचा दबदबा फक्त सरवली क्रिकेटच्या पटलावरतीच नाही तर पालघर जिल्ह्याच्या बाहेर देखील ज्याने आपल्या नावाचं वर्चस्व गाजवलं. 40+ ज्याने अनेक उन्हाळे पावसाळे हिवाळे क्रिकेटचे गाजवल्यात ते ठरल्यात SPL 2026 7व्या पर्वाचे उत्कृष्ट गोलंदाज. कॉंग्रॅच्युलेशन. त्यांना आपण तदनंतर आपण देणार त्या स्पर्धेचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एनी केसेस बेस्ट फिल्डर या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ट्रॉफी देण्याकरिता मी आमंत्रित करतो स्पर्धेच्या माध्यमातून सुरेश घरत यांना विनंती करतो आपण या आपल्या शुभस्थ मात्र उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाच्या या ठिकाणी ट्रॉफी देणार आहोत. PN स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून टी-शर्ट होते ते मात्र आपण देखील देणार आहोत. तुला थोडंसं लक्ष नव्हतं काही हरकत नाही. घाईमध्ये थोडंसं झालं गेलं तर आपण जाऊया उत्कृष्ट क्षेत्ररक्षक एनी केसेस कोण आहे फिल्डर ऑफ द टुर्नामेंट 2026 सीझन 7 SPL कोण. यस डेफिनेटली या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मिस्टर सरवलीची भिंत ठरली गेली आहे मितेश या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळाला. प्रत्येकाला मंत्रमुक्त केलं आपल्या फिल्डिंगच्या जोरावरती आणि या स्पर्धेतील ठरल्या गेल्यात उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. PN स्पोर्ट्सची मात्र जर्सी त्यांना मात्र दिली जाते. खूप सुंदर पद्धतीने मात्र टी-शर्ट मॅन्युफॅक्चरिंग त्यांच्या माध्यमातून करण्यात आली. बेस्ट बॉलर बेस्ट बॅट्समॅन प्लेअर ऑफ द टुर्नामेंट बेस्ट फिल्डर ह्याच्याकरिता मात्र टी-शर्ट या ठिकाणी देण्यात आलं. त्याचा देखील मनापासून हृदयाच्या अंतःकरणापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतोय.
इमर्जिंग प्लेअरचे खेळाडूंना देखील विनंती करतो आपण या हिमेश माचे आपल्याला विनंती करतो या आपण आपला मात्र टी शर्ट दिली जाईल. त्यानंतर मात्र बेस्ट फिल्डरचे पारदर्शक मात्र आपण टी शर्ट आणि ट्रॉफी देखील दिली ना. बेस्ट बॉलरचे सनी यांना विनंती करतो आपण या ना. PN स्पोर्ट्स ह्याच्या माध्यमातून टी शर्ट या ठिकाणी मात्र देण्यात आल्यात. ब्ल्यू कलरची खूप सुंदर जर्सी या ठिकाणी पाहायला मिळते आहे. PN स्पोर्ट्स कमी अल्पावधीमध्ये ज्याने मात्र प्रत्येकाच्या हृदयावरती राज्य केलं. PN स्पोर्ट्स म्हटल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की पाटील नेटवर्क. त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजांना देखील टी शर्ट. त्यानंतर आपण देणार आहोत या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. एनी गेसेस कोण असेल उत्कृष्ट फलंदाज ज्याने तब्बल धावा बनवल्यात या स्पर्धेमध्ये 127 127 ज्याच्या पाठमधनं निघाल्या धावा कोण असेल बेस्ट बॅट्समॅन ऑफ द टुर्नामेंट. या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजाचा पुरस्कार जातोय पराग ज्याच्या बॅटमधनं आल्यात 127 धावा. ही ट्रॉफी देण्याकरता मी आमंत्रित करतो स्पर्धेच्या माध्यमातून आतिशजी राऊत यांना आपला शुभस्थ मात्र या ठिकाणी मात्र ट्रॉफी आणि टी शर्ट मात्र द्यायची आहे. एक खूप सुंदर आयोजक म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं धर्मवीर चषक ही स्पर्धा ज्यांच्या माध्यमातून आयोजन करण्यात आली. ज्या स्पर्धेतून मात्र जे काही नफा मिळाला तो मात्र लहान मुलांमध्ये डोनेशन त्यांच्या माध्यमातून करण्यात आलं. खूप सुंदरसं व्यक्तिमत्व आपण पाहू शकतात. डासिंग पर्सनॅलिटी म्हणून ज्यांच्याकडे नेहमी पाहिलं तर चेहऱ्यावरती नेहमी स्माईल त्यांच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळते. त्यांचं मात्र शुभ असं मात्र या ठिकाणी मात्र हॅलो चिक हॅलो 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 चिक हॅलो 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 चिक हॅलो त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र आपण पाहू शकतात. हॅलो चिक हॅलो 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 चिक या ठिकाणी आपण पाहतोय उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ट्रॉफी आपण मात्र मितेशांना दिली. त्यांच्यातील चांगले चांगले खेळाडूंना मात्र खूप सुंदर क्षेत्ररक्षण केलं संकल्प यांना पण टी शर्ट दिली गेले. दक्षता असू द्या प्रत्येक खेळाडूने त्यांना मात्र मितेश यांना आपण आता उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची टी शर्ट आणि ट्रॉफी दिली होती. परंतु या ठिकाणी मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता संकल्प यांना मात्र PN स्पोर्ट्सची मात्र न्यू लॉन्चिंग टी शर्ट या ठिकाणी मात्र देण्यात आल्या. त्यानंतर आपण जाऊया SPL ला आपण नेहमी आपल्या इकडलेच मुलं म्हणजे जे असतील ते कॉमेंटेटर करायचे. आज कौशिक राऊत म्हणून एक वय किती आहे रे 17 वर्षाचा मुलगा खूप सुंदर अशी त्यांनी कॉमेंट्री केली आहे तर त्यांचा आपण सन्मान करत आहेत. आयोजक प्रणित राऊत करतील. मॅन फ्रॉम उच्चळी पण राऊत आहे सर. त्यानंतर आपण मात्र या स्पर्धेचं मात्र चौथं पारितोषिक देणार आहोत. ओम साई संघ या लवकर बी फास्ट. आपण मात्र या ठिकाणी मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र चौथा क्रमांकाचा पारितोषिक या ठिकाणी मात्र दिला जातोय. खूप सुंदर खेळ पाहायला मिळाला परंतु छोट्याशा चुका झाल्या तर तुम्हाला चुका सुधारावं लागेल. नेक्स्ट इयर ज्यावेळेला ही स्पर्धा असेल त्यावेळेला मात्र यापेक्षा तुम्ही चांगला खेळ करा आणि डेफिनेटली प्रथम करंडकची ट्रॉफी जिंका. थँक्यू सो मच. जागृत राऊत असतील खुश राऊत असतील पियुष गरत असतील तर संपूर्ण एंटायर टीमचं मनापासून हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतो ज्याने मात्र या आज अंतिम रचनेकरता या ठिकाणी इन्व्हिटेशन केल्याबद्दल मनापासून हृदयाच्या अंतकरणापासून आभार. आपण पाहिलं या सन्मानचिन्ह आम्हाला प्रोव्हाइड करण्यात आलं कैलासवासी श्री हेमंत विश्वनाथ घरत यांच्या स्मरणार्थ आदरणीय सन्माननीय संतोष विश्वनाथ घरत यांच्याकडून मात्र हे सन्मानचिन्ह आम्हाला देण्यात आलं. त्याचं मनापासून आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय.
त्यानंतर माझा तिसरा पारितोषिक असणार आहे संघ PRP पॅन्थर्स. चला संघ या PRP ब्ल्यू जर्सी मध्ये आज संघ पाहायला मिळाला चांगला खेळ, परंतु थोडंसं कमी पडला, थोडंसं मागे राहिले. मात्र या स्पर्धेमध्ये ते तृतीय पारितोषिक या ठिकाणी ठरले गेलेत. या ठिकाणी मात्र त्यांना मात्र तिसरा पारितोषिक ट्रॉफी देऊन मात्र सन्मानित या ठिकाणी केला जातोय. खूप सुंदर स्पर्धा पाहायला मिळाली, खूप सुंदर आयोजन, खूप सुंदर नियोजन. त्याच पद्धतीने मात्र प्रत्येक खेळाडू मात्र पंचांच्या डिसिजनवरती ठाम राहिले. जे पंच म्हणायचे त्याच्यावरती ॲग्रेशन राहिले. सरवलीचे क्रिकेट येणाऱ्या कालावधीमध्ये भविष्य आहे. प्रत्येक खेळाडू मात्र घेतली तर जबाबदारी, आणि जबाबदारी घेतल्यानंतर तुम्ही देखील चांगल्या लेवलचं क्रिकेट, बॉक्स क्रिकेट असेल किंवा ओरम क्रिकेटमध्ये डेफिनेटली खेळू शकतात. त्यानंतर आपण जाऊया सेकंड पारितोषिक. या स्पर्धेतील रनर संघ ठरले गेले APK. संघाला विनंती करतो आपण या स्पर्धेत मात्र आपण ठरले गेलेत रनर अप संघ. अतिथ्यांचे शुभ असतो. मात्र या ठिकाणी मात्र आपण द्वितीय पारितोषिकची ट्रॉफी देणार आहोत. लार्ज संघ IPLचा विचार केला RCB, आणि IPLचा विचार केला तर APK टायटन. हा संघ SPL 2026 पर्व 7व्याचा या ठिकाणी रनर अप संघ ठरला गेला. आपण मात्र प्रथम करंडची ट्रॉफी देण्या अगोदर या ठिकाणी मात्र प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, मॅन ऑफ द सिरीज, हवे जनरेटर आदरणीय सन्माननीय गौरेश घरत यांच्या माध्यमातून आपल्याला ट्रॉफी या ठिकाणी मात्र सौजन्य केल्या गेल्या. त्यांचा देखील मनापासून आभार व्यक्त करतोय. पहा तुमच्यापर्यंत धावा पोहोचवतोय. ज्याच्या बॅटमधनं आल्या धावा तब्बल 131, विकेट घेतल्या तब्बल 6. एनी गेसेस कोण असेल SPL 2026 पर्व 7चा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट? बाळांना विनंती करतो आपण यावरती, बाळांना विनंती करतो आपण ऐसा आपण या ठिकाणी ट्रॉफी, टी शर्ट, त्यानंतर मात्र प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची मात्र सायकल द्यायची आहे. SPLच्या 6 अंगामध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंटमध्ये बायसिकल नव्हती, परंतु सरवली गावामध्ये फर्स्ट टाइम बायसिकल या ठिकाणी ठेवली गेली आहे. भूषण सरांच्या माध्यमातून ही मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी सायकल त्यांच्या माध्यमातून दिला आहे, आणि ट्रॉफी आपण पाहिलं तर जनरेटर भार्गवांच्या माध्यमातून आपल्याला सौजन्य करण्यात आलं. जाऊया आपण मात्र ज्याच्या बॅटमधनं धावा आल्यात 131, विकेट घेतल्या 6. एनी गेसेस प्लेअर ऑफ द टुर्नामेंट कोण असेल? एकच वादा, राहुल दादा ठरला या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. स्मॉल बगड ऑफ डायनामाइट, छोटा पॅक बडा धमाका, सायलेंट किलर ऑफ सरवली, शांत स्वभावाचा खेळाडू, परंतु क्रीडांगणामध्ये उतरला ना तर मात्र चांगल्या चांगल्या गोलंदाजाची सातत्यानं धंदेरी उडवताना या खेळाडूला मी पाहिल्या. सलग 3 वर्ष 7 ओव्हरमध्ये 3 वेळा प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा हकदार ठरला गेला. चला मी परफेक्ट म्हणालो होतो लगातार, परंतु जागृत 3 घेतलं तर सलग 3 पर्व, तिन्ही पर्वमध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. प्रत्येकाचं स्वप्न असतं की मी सरवली प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी घेईल. ते प्रत्येकाचं स्वप्न आहे, फक्त आणि फक्त स्वप्न राहतं. या ठिकाणी राहुल माचीने स्वप्न पूर्ण केलं. कसं वाटतंय? सर्व खेळाडूंचे मी सगळ्यांचा आभार मानतो, आणि मी ही सायकल हे पूर्ण टुर्नामेंटला हिमेश
खूप चांगला खेळला आणि ते त्याला मी डेडिकेट करतो हिमेश माछी यांना. यावेळेला आपण पाहू शकतात ही मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आणि त्यानंतर सायकल या ठिकाणी डेडिकेट करत आला. मोठ्या मनाला तो मित्रांनो टाळायला हरकत नाहीये. आपला पारितोषिक दुसऱ्याला देण्याकरिता हे मोठं भाग्य लागतं आणि यावेळेला राहुल माचीने आपला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची सायकल ट्रॉफी टी शर्ट या ठिकाणी मात्र हिमेश माची यांना डेडिकेट केलाय. चला मात्र सायकलवरती स्वार झाल्यात. सरवली गावामध्ये प्रथम सायकल आली आणि सायकल मात्र ज्या वेळेला मी सरवलीमध्ये कधी येईल ना त्यावेळेला या स्पर्धेचा उल्लेख नेहमी करेल आणि या स्पर्धेमध्ये जे डेडिकेट केलाय ना ते प्रत्येकाने मन जिंकली आहे. पहा सायकलवरती राऊंड मारताना हिमेश माची चेहऱ्यावरती स्माईल. आज घरी गेल्यानंतर आई वडील देखील खुश होतील की माझ्या मुलांना क्रिकेट खेळताना काय कमवलं तर हे कमवलं. जाऊया आपण मात्र अंतिम पारितोषिकीकडे. 7 पर्व झाले. 7 पर्वामध्ये 3 वेळा विजेता टायटल जिंकण्याचा विक्रम केला प्रणित राऊत. हे संघ मालक पाहायला मिळाले. व्ही या संघाचे विजेता पट ठरला गेल्या स्पर्धेतील. चला विनंती करतो आपण या व्ही संघाच्या खेळाडूंना विनंती करतो आपण ऐसा आहे 9च्या 9 खेळाडू या आपण मात्र या स्पर्धेतील चॅम्पियन ठरले गेले आहेत. चॅम्पियन टू चॅम्पियन 3 वेळा मात्र चॅम्पियन टायटल घरामध्ये घेऊन जाताना असं पाहायला मिळतील. त्यांचे लहान चिमुकले देखील खूप खुश होत असताना पाहायला मिळतात. आज आला आपल्या घरामध्ये 3री ट्रॉफी SPLची मानाची आहे, सन्मानाची आहे, प्रतिष्ठेची स्पर्धा आणि आज प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये या ठिकाणी मात्र चॅम्पियन संघ ठरले गेल्यात. अहो पाहू शकता प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आज स्मित हास्य. प्रणित राऊत असतील, जागृत राऊत असतील, हिमेश माची असतील, त्यानंतर राहुल माची असतील, संपूर्ण एंटायर टीम या ठिकाणी खुश होत असताना पाहायला मिळतात कारण की या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरले. हॅलो, सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद. आणि जसं 2020ला SPL चालू केली, जे नवीन काय केलं, जसं जागृतचं म्हणणं असते काहीतरी नवीन केलं तर V संघ फायनल मारणार. पहिल्या वर्षी अशी संकल्पना आणली तेव्हा संघ मजबूत नव्हता. आतेश दादा होता आमच्यात, ती फायनल मारली आम्ही. त्याच्यानंतर 2022ला यूट्यूब लाईव्ह चालू केलं तेव्हा फायनल मारली. आणि आता 10 संघ नसताना 8 संघ करून 7 मॅच केला. नवीन संकल्पना, पुन्हा एकदा फायनल मारली. सगळ्यांचे धन्यवाद. आपण भेटू पुढच्या वर्षी. सगळ्या ओनरची साथ राहून द्या. तुला या ठिकाणी मात्र कोणाचं स्वागत सन्मान राहिला असेल तर आयोजकांच्या माध्यमातून दिलगिरी व्यक्त करतोय. आणि ही स्पर्धा या ठिकाणी मात्र समाप्त झाल्याचं मात्र जागृत राऊत आणि संपूर्ण एंटायर टीमच्या माध्यमातून जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. भेटूया 2027 पर्व असेल त्यावेळेला या स्पर्धेचा 8वा. थँक्यू सो मच कॅमेरामॅन. संपूर्ण एंटायर टीमचं मनापासून आभार. पंचांचा देखील मनापासून आभार. संघ मालकांचा देखील मनापासून आभार. आयोजक कमिटी टीमचा देखील मनापासून आभार. जागृत राऊत स्पेशली थँक्यू. तुम्ही आज अंतिम दिवसाकरता या ठिकाणी इन्व्हायटेड केल्याबद्दल तुमचं देखील मनापासून आभार. त्यानंतर मात्र ओम साई स्पोर्टची संपूर्ण एंटायर टीम, पाटील नेटवर्कची ओम साई संपूर्ण टीम, ऋषी असतील, त्यानंतर मात्र आकाश गुप्ता, या सर्वांचं मनापासून आभार या स्पर्धेच्या माध्यमातून व्यक्त करतो. ही स्पर्धा या ठिकाणी मात्र समाप्त झालेली आमच्या लाडक्या आयोजकांच्या माध्यमातून जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद.